RSS व्यवस्थेने आरक्षण संपवण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे. जाती जातीत तेढ निर्माण करून मोहन भागवत यांनी जे आरक्षणाची समीक्षा झाली पाहिजे हा जो त्यांचा अजेंडा होता तो तुकडे तुकडे करण्यापर्यंत आलाय. त्यांना पुन्हा विषमता रुजवायची, मनुस्मृती जिवंत करायची आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे मूळ आरक्षण SC ST ला दिलं होतं ते संपवायचं आहे. सोशल मीडियात जर तुम्ही बघितलं तर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हरियाणा अशा भागामध्ये उघड उघड RSS आणि हिंदुत्ववादी लोक आरक्षण संपवण्याची भाषा करतात, संविधान फाडण्याची सुद्धा भाषा करतात. आम्ही त्यांना चॅलेंज करतोय आणि आम्ही त्यांच्याशी भिडतोय. खऱ्या शत्रूशी लढण्याची धमक आमच्यामध्ये, वेळ आली तर पॅन्थर सारखे सुद्धा उत्तर देण्याची ताकद आम्ही निर्माण केलेली आहे. मी समाज बांधवांना, ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या कार्यकर्त्यांना आव्हान करतोय की स्वतंत्र आयडेंटिटी घेऊन एक लढा, जन उठावाचा लढा उभा करणं काळाची गरज आहे. त्यासाठी मी आरक्षण बचाव यात्रा घेऊन महाराष्ट्रभर येतोय. जिल्ह्या जिल्ह्यात, तालुक्या तालुक्यात, वस्त्या वस्त्यावरती जनजागृतीचा एक मोहीम राबवणार आहे आणि उद्याच्या जन उठावासाठी, उद्याच्या जन आंदोलनासाठी आपल्याला आरक्षण शत्रू कोण आहे याची ओळख करून देणं गरजेचं आहे. आरक्षणाचा जर खरा शत्रू कोण असेल ती RSS आणि ही धर्मसत्ता. याच्या विरोधात राज्यव्यापी बंड करण्यासाठी आपल्याला मैदानात उतरल्याशिवाय पर्याय नाही. यांचा चेहरा एक्सपोज करून SC ST ला एकत्र ठेवण्यासाठी, आरक्षण वाचवण्यासाठी, EVM हटवण्यासाठी, संविधान वाचवण्यासाठी, लोकशाही वाचवण्यासाठी, दलितावरती होणारे अन्याय अत्याचार याला वाचा फोडण्यासाठी सर्वच देशव्यापी मुद्द्यांना घेऊन आम्ही मैदानात उतरतोय. ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या कार्यकर्त्याला, सर्व सामाजिक संघटना, पक्ष, संस्था, मानवतावादी, संविधानवादी, बहुजनवादी, आंबेडकरवादी विचाराच्या सर्व लोकांना मी आव्हान करतोय की आम्ही ही यात्रा घेऊन राज्यभर येतोय. तुम्ही त्या ठिकाणी ताकदीने या यात्रेला सपोर्ट करा आणि एकदा का या राज्यव्यापी आरक्षण बचाव यात्राची मोहीम संपली की आम्ही पुन्हा जन आंदोलनाच्या दिशेने मोठा लढा राज्यव्यापी उभा करू. त्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावं. आपापल्या जिल्ह्यात, तालुक्यात, वस्त्यावरती जिथं जिथं आरक्षण बचाव यात्राची सभा, छोटी असो मोठी असो, माईक असो किंवा नसो, स्टेज असो किंवा नसो, वट्यावरती, अंगणावरती, विहारासमोर कुठंही उभा राहून आपण बोलायचंय, लोकांना